तर मी रिव्ह्यू सुरू करण्याच्या आधी मेकर्सला एक प्रश्न विचारेल की मूवीमध्ये जर सेक्युलरिझम ऍड केलं नसतं तर खरंच मूवीला काही फरक पडला असता का? म्हणजे मूवीमध्ये ज्या कम्युनिटीचा एक तो पर्सन दाखवला आहे ना, मला नाही वाटत त्याची गरज होती. आणि जर फर्स्ट पार्टच्या परफॉर्मन्स सोबत या मूवीला कम्पेअर केलं ना, स्नेहल तरडे यांनी कश्मीर महाजनी यांच्या लेवलचा परफॉर्मन्स दिलाय. मूवीचा पहिला हाफ एवढा एंगेजिंग आहे ना की ते तुम्हाला सीट वरती बांधून ठेवतं आणि सेकंड हाफ मध्ये मूवी एवढी स्लो होते ना की कुठेतरी बोरिंग वाटायला लागते आणि मूवीमध्ये एकच गोष्ट सारखी सारखी फिरून एकाच जागी आणलीये असं फील होतं. तर फर्स्ट डे फर्स्ट शो मी बघितलाय देऊळ बंद 2 आणि देऊळ बंद 2 ला ती सेम मॅजिक जी देऊळ बंद 1 ने रिक्रिएट केली होती ती करता आली आहे की नाहीये. तर मूवीला थोड्या शब्दात रिव्ह्यू करायचं झालं तर मी एकच गोष्ट बोलेल की मेकर्सचा जो पॉइंट होता शेतकरी आणि शेतकरी आत्महत्या, मूवी पूर्णपणे त्या गोष्टीवरती नीट फोकस करते आणि त्या गोष्टीला मूवी एकदम प्रॉपर जस्टिस देते. तर मूवी बद्दल सर्वच पॉझिटिव्ह आहे असं नाहीये, खूप गोष्टी अशा पण आहेत ज्या निगेटिव्ह आहे आणि त्याच गोष्टींबद्दल आपण रिव्ह्यू मध्ये डिस्कस करणार आहे. तर व्हिडिओ बिलकुल स्किप करू नका आणि शेवटपर्यंत नक्की बघा. तर मूवीच्या पहिल्या पॉझिटिव्ह पॉइंट बद्दल बोलायला गेलं तर ते म्हणजे मूवीचे परफॉर्मन्स. स्नेहल तरडे आणि मोहन जोशी यांची ऍक्टिंग एकदम टॉप नॉच आहे. त्यांच्या कॅरेक्टर सोबत आपण लगेच कनेक्ट होतो आणि जर फर्स्ट पार्टच्या परफॉर्मन्स सोबत या मूवीला कम्पेअर केलं ना, स्नेहल तरडे यांनी कश्मीर महाजनी यांच्या लेवलचा परफॉर्मन्स दिलाय आणि मोहन जोशी सर यांनी या एज मध्ये पण स्वामी समर्थांची भूमिका एकदम परफेक्ट साकारली आहे. आता मूवीच्या दुसऱ्या पॉझिटिव्ह पॉइंट बद्दल बोलायला गेलं तर ते म्हणजे मूवीचा फर्स्ट हाफ. मूवीचा पहिला हाफ एवढा एंगेजिंग आहे ना की ते तुम्हाला सीट वरती बांधून ठेवतं आणि इंटरव्हलच्या पहिले जो एक अनएक्सपेक्टेड रिव्हील होतो ना, ते बघून लिटरली तुम्हाला शॉक बसेल आणि अंगावर काटा पण येईल. आणि मूवीच्या तिसऱ्या पॉझिटिव्ह पॉइंट बद्दल बोलायला गेलं ना तर ते म्हणजे मूवीचं कॉस्ट्युम डिझाईन. म्हणजे स्नेहल तरडेचा जो लुक आहे ना ते बघून तुम्हाला खरंच फील होईल की स्नेहल तरडे एक गावाकडची शेतकरी महिला आहे. म्हणजे जे साड्यांचं सिलेक्शन आहे ना ते एकदम परफेक्ट आहे. आणि मूवीचा चौथा पॉझिटिव्ह पॉइंट बोलायला गेला तर ते म्हणजे मूवीचे कॅमिओज. जेवढ्या ऍक्टर्सनी कॅमिओ दिले जसं प्रसाद ओक, ओम बुतकर, महेश मांजरेकर या सर्वांचे कॅमिओ एकदम परफेक्ट वाटतात, अननेसेसरी कुठेही वाटत नाही. आणि एंडिंगला जेव्हा त्यांचे कॅमिओज रिव्हील होतात ना ते पण खूप शॉकिंग आणि गुजबम्स देणार आहे. आता हे सर्व झाले मूवीचे पॉझिटिव्ह पॉइंट. आता आपण बोलूया मूवीच्या काही निगेटिव्ह पॉइंट्स वरती. आता मूवीचा सर्वात मोठा निगेटिव्ह पॉइंट जो मला वाटला किंवा मला जो फील झाला ते म्हणजे मूवीचं सेक्युलर नॅरेटिव्ह. म्हणजे मूवीमध्ये ज्या कम्युनिटीचा एक तो पर्सन दाखवला आहे ना, मला नाही वाटत त्याची गरज होती. तो खूप गरज नसताना अननेसेसरी टाकला गेलाय मला असं वाटलं. ते कॅरेक्टर जर सेम सर्वांसारखंच दाखवलं असतं ना, मला नाही वाटत की मूवीमध्ये काही फरक पडला असता. की उगाच सेक्युलरिझम दाखवायचं म्हणून कुठेही काहीही घुसून द्या, हे मला सर्वात चुकीचं वाटतंय. आता जर मूवीच्या दुसऱ्या निगेटिव्ह पॉइंट बद्दल बोलायला गेलं ना तर ते म्हणजे मूवीचा रन टाइम. 3 तास 8 मिनिटाचा मूवीचा रन टाइम आहे आणि खरंच सांगू ना, नॉर्मल ऑडियन्स साठी हा रन टाइम खूप मोठा आहे. कोणामध्येच एवढी कॅपॅसिटी नाहीये की ते 3 तासाच्या वरती मूवी बघतील, कारण खूप इझिली मूवी खूप जागी कट करता आली असती. आणि मूवीच्या तिसऱ्या निगेटिव्ह पॉइंट बद्दल बोलायला गेलं ना तर तो म्हणजे मूवीचा क्लायमॅक्स आणि मूवीचा सेकंड हाफ. आणि सेकंड हाफ मध्ये मूवी एवढी स्लो होते ना की कुठेतरी बोरिंग वाटायला लागते आणि मूवीमध्ये एकच गोष्ट सारखी सारखी फिरून एकाच जागी आणलीये असं फील होतं. खूप इझिली ती गोष्ट क्रिएटिव्हली एडिट करून मूवीला छोटं करता आलं असतं. आणि मूवीच्या चौथ्या निगेटिव्ह पॉइंट बद्दल बोलायला गेलं तर मूवीला देऊळ बंद 1 सारखा क्लायमॅक्सचा मॅजिक रिक्रिएट करता आला नाहीये. म्हणजे देऊळ बंद 2 चा क्लायमॅक्स लिटरली खूप चाइल्डिश फील होतो. तर ओव्हरऑल मूवी बद्दल बोलायला गेलं तर मी एवढंच बोलेल की प्रत्येकाचं मूवी बद्दल मत वेगळं असू शकतं. मला तर मूवी खूप ओके असा वाटला, पण तरी तुम्ही मूवीला फॅमिली सोबत नक्कीच एन्जॉय करू शकता असा मूवी हा आहे. आणि जर तुम्ही मूवी बघितला असेल तर मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा की तुम्हाला मूवी कसा वाटला. आणि जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.